म्हणून संत भेटल्यानंतर त्याने ते काय करतात तर सगळ्या कर्माची वाट लावतात आणि आपल्या दुःखाची वाट लावतात, अनर्थाची वाट लावतात आणि आपल्याला ब्रह्मस्वरूपावर आरूढ करतात. हे कारण तो जर दाता मागाचा हवा, तो दाता जर भेटला नसता तर याची फाटकी तुटकी कपडे कधी गेली असते का अंगावरची? नवीन वस्त्र याला पाहायला मिळालं असतं का? कर्ज कधी फिटलं असतं का? फिटलं नसतं. पण तो दाता भेटला नाही का? तसं आपलं एवढं कर्म तुम्हाला सांगतो, किती कर्म, पर्वतच्या पर्वत माहित नाही तुम्हाला पण आहेत. पण संतांच्या कृपानं काय होतं, पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रले पोहणे अभक्तासी, किंवा रामकृष्ण उच्चार, अनंतराशी तप आणि पापाची कळप पळती पडणे. नामाचा उच्चार केल्याबरोबर राम म्हणता वाटचाली, यज्ञ पाऊला पाऊली. असं आहे. मग एवढं कशामुळं? संतांची गाठ पडली म्हणून सगळ्या कर्माचा क्षय झाला. आणि सगळ्या कर्माचा क्षय झाला, पाप पुण्याचा क्षय झाला. आता त्याला ब्रह्म होण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पाप पुण्याचा क्षय म्हणजे ब्रह्मत्व ओघानच आलं. बरोबर आहे का नाही? मग तसं काय होतं, आपलं स्वतःच. म्हणून आपला पाप पुण्याचा क्षय करायचा आहे. मग यातून सोडवणार कोण आहे? तुम्हाला सांगतो, सोडवणारा न्यायाधीश आहे का? न्यायाधीश देव हा न्यायाधीश, तो कधी सोडवणार नाही. देव हा न्यायाधीश, तो कधी न्यायाधीश कधी तो केस पाहून, फाईल पाहून शिक्षा देणार. कोण? कोण? देव. पण वकील काय करतो? वकील काय करतो? त्याला सोडवतो का नाही? बरोबर सोडवतो का नाही? सोडवलं का नाही? ते ब्याचं माहिती ना तुम्हाला? सोडवलं का नाही? ब्या त्याला सांगितलं तू फक्त ब्या करायची, दुसरं काय बोलू नको. न्यायाधीश समजला ही केस कामातून गेलेली आहे, याला जर स्वतः एक शब्द बोलता येत नाही, हे मर्डर कशाला करते? कोणीतरी आपलं याला काय केलं, कोणीतरी चोर सापडला, गुन्हेगार सापडला म्हणून येड्याला उभं केलं. न्यायाधीश समजला ह्या येड्याला उभं केलं, म्हटला याला काही कळतच नाही, याला जर बोलता येत नाही, याला जर अक्कल नाही, त्याला विचार तुझं नाव काय? ब्या. आता काय तुझं घर कुठे? ब्या. आता काय येण्याची राजी लागता? न्यायाधीश म्हणला जाऊ द्या, ही केस बाब म्हणजे डिस्प्यूट करून टाका म्हणजे. डिस्प्यूट काय म्हणजे कॅन्सर रद्द करून टाका. आणि निर्दोष केस सोडली, सुटला का नाही निर्दोष? आणि किती मोठा गुन्हा होता त्याच्यावर. जग नाही, फाशी चुकणारच नव्हती. पण वकिलाची, चांगल्या वकिलाची गाठ पडली. दुसरे वकील म्हटले अरे अशी केस आहे, तुला ब्रह्मदेव सोडणार नाही, तुला फाशी म्हटलं ठरलेली आहे, जा थांबूच नको माझ्याजवळ. सगळ्या वकिलाने, पण त्याला 4 लोकांनी सांगितलं तू अमक्या वकिलाकडे जा, तू तुला बरोबर यायचे तू सोडलं. मग त्याने त्या वकिलाने शक्कल लढवली. काय शक्कल लढवली? फक्त मी तुझी निर्दोष सुटका करतो, फक्त मी सांगेन तसं वागायचं, पण फी मात्र एवढी आहे. फी किती आहे? 50,000ची फी आहे. कबूल म्हटलं. फी किती? 50,000. तुला मी काय करतो? निर्दोष सोडवतो, फक्त काय करायचं? मी सांगतो तसं वागायचं. आणि सावध राहायचं. म्हटलं ते अजिबात मला विसरायचं नाही, चुकायचं नाही. आणि म्हटला तुला काही जरी विचारलं कोर्टामध्ये तरी फक्त ब्या करायचं, दुसरं काय बोलायचं. एक तारीख झाला, 2-3 तारखा झाल्या, याचं बोलले तर न्यायाधीश बाई चांगलं म्हटलं याला पुढं नका आणू माझ्या पुढं, मिळेल का? मग सांगितलं ही केस निर्दोष. मग वकिलाची गाठ पडली की निर्दोष सुटली का नाही? सुटली. निर्दोष सुटला का नाही? जगा त्याला ब्रह्म म्हणून न्यायाधीशही सोडू शकत नव्हता. तसं देवही आपल्याला आपल्या कर्मातून सोडू शकत नाही. देव न्यायाधीश जशी शिक्षा देतो तसं देवही आपल्या कर्माचं फळ म्हणून जन्म मरणाच्या फेऱ्यात 84 लाख किलो टाकतो. पण वकील सोडवतो तसे संत आपल्याला सोडवतात. संत आपल्याला सोडवतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं मी सांगतो तसं करायचं. मग त्यांचं ऐकलं का काय होतं?
मुक्तता होते, सुटका. म्हणून संतांचे पाय हा माझा, देवाच्या पाय न्यायाधीशाच्या पाय नको. न्यायाधीश उभा सुद्धा करणार नाही. करीन का देव उभं तरी करीन का? नाही का? आणि देवाच्या जवळ कोणामुळे जाता येईल? त्यांच्या जवळच जाता येईल. हा निर्दोष सोडला. आता बरं झालं, सगळं आनंदी आनंद झाला. आता वकिलाने विचार केला, सगळं याचं नाव झालं, कीर्ती झाली. म्हणलं आपलं एवढं झालं, सगळीकडे केस गाजली. म्हणलं आता आपली फितरी आता वसूल करून घ्यावी, नाही का? आणि वकील गेला त्याच्याकडे. अरे म्हणला साहेब बरं झालं, फार आनंदाची गोष्ट आहे. आणि तुम्ही मला एवढ्या मोठ्या केसमधून, भले त्या अवघड केसमधून कोणी मला वाचवू शकलं नसतं, मग तुम्ही वाचवलं. मला तुमचे फार उपकार आहे. म्हणला अरे बाबा सगळं ठीक आहे, पण फी? म्हटलं ब्या फी ब्या. आता काय करूया? एकदा म्हणला, दोनदा म्हणला, चारवा म्हणला, या येण्याची नादी लागण्याचा अर्थ नाही. वकिलाने फी सुद्धा सोडून दिली. असे नाही. म्हणून करील ते कायम हे महाराज. तर हे अशाच प्रकारचं हे योग वाशिष्ठ किती सखोल ग्रंथ आहे, एवढा ग्रंथ सांगितला. आणि म्हणूनच तर श्रुतीचा, सतशास्त्राचा, तो मी सांगितलं. वशिष्ठाने रामाने वशिष्ठाने विचारलं की मला याच्यातून सुटायचं आहे, याला उपाय कोणता? त्यांनी 4 उपाय त्यांनी मार्ग सांगितले होते, नाही का? काय तर काय सांगितलं होतं? दृश्याचा म्हणजे वासनेचा क्षय, मनाचा नाश, दृश्याचा अभाव आणि दृढ ब्रह्माभ्यास. दृढ ब्रह्माभ्यास सांगितलेला आहे, नाही का? याच्याकरता जीव जगत आणि ब्रह्म, जीव जगत आणि ईश्वर यांचा निर्णय. जीव आणि ईश्वर, आपलं ईश्वर आणि ब्रह्म एक फरक आहे काही सारखेच आहेत. ब्रह्म आणि ईश्वर. हे आता 13वा श्लोक असा आहे. तर 12वा श्लोक काय सांगतो? म्हणजे हा प्रकरण आहे महाभूत विवेक. म्हणजे शास्त्र काय सांगतं पहा, की आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान जे होतं त्याचे प्रकार सांगितलेत. मार्ग, कोणकोणते मार्ग आहेत चिंतनाचे. एक म्हणजे कोणतं? तर पंचकोशांच्या विवेकाने ब्रह्मज्ञान होतं, पंचकोशांच्या विवेकाने. त्याच्यानंतर अन्वय व्यतिरेकाने ब्रह्मज्ञान होतं. आणि त्याच्यानंतर आणखी काय सांगितलं? महावाक्य, महावाक्याच्या विचाराने, नाही का? तत्वमशी महावाक्याच्या विचाराने ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. तर तसं जर पाहिलं तर पंचकोशांच्या विवेकाने सुद्धा ब्रह्मज्ञान होतं, नाही का? पंचकोशांचा विवेक. अन्वय व्यतिरेक म्हणजे हा तर्क आहे. हे कसं आहे? हे तर्क आहे. अन्वय व्यतिरेकाचं सखोल चिंतन जर केलं तर त्याने सुद्धा आपल्याला ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होता येतं. आणि त्याच्यानंतर आणि शेवटी अन्वय व्यतिरेक झाल्यानंतर महावाक्याचा जो तत्वमशी महावाक्याचं जे चिंतन, ते मग आता तत्वमशी महावाक्याचं चिंतन सुद्धा काय करतं? आपल्याला जीव आणि जगत यांचा ते बात करतं. जग, जीवन, ईश्वर यांच्या पलीकडचं असणारं जे तत्व तिथपर्यंत आपल्याला घेऊन जातं हे महावाक्य. तत्वमशी, तत् जे आहे त्यातला बाकीच्या सगळ्या गोष्टींचा त्याग करतं आणि त्यातलं ब्रह्मतत्वाचा स्वीकार करतं. त्वम जे आहे इथल्या 5ही देह, नाही का? काय सांगितले? 5ही जे देह आहेत ना, 5 देह. मग 5 देह, हा देह तू नाही, सूक्ष्म देह तू नाही, नाही किंवा सूक्ष्म देह, हा देह तू नाही, सूक्ष्म देह तू नाही, कारण देह तू नाही. कारण हे नाश पावणारे आहे, आत्मा अविनाशी आहे. हे इंद्रियांना गोचर म्हणजे इंद्रियांना कळणारे आहेत. हा देह इंद्रियांना दिसतो का नाही? सूक्ष्म देह इंद्रियांना दिसतो का नाही? कारण देह इंद्रियांना कळतो का नाही? म्हणजे जे गोचर होतं, मनानं कळतं, बुद्धीनं कळतं, इंद्रियांनी कळतं, ते ब्रह्म नसतं. मग कारण काय? मनाने, बुद्धीनं, इंद्रियांनी कळलं का ते जड वस्तू होती, ती ब्रह्म जड होईल. मन, बुद्धी, इंद्रियांनी फक्त जड वस्तूच कळते. आता मी तुम्हाला सकाळी सहज उदाहरण सांगितलं, पहा आता ते उदाहरण सांगतो. थोडंसं विशिष्ट, अवघड थोडासा किंचितसा.
मग विचार जर केला तर लगेच आपला अवघड जर गोष्ट जरी असली, पांगळा पर्वत कुठं चढून जाईन का? पांगळा कधी पर्वत चढून का? होय ताई, चढून का? लहान मुलं कधी नदी ओलांडीन का? ओलांडणार नाही. पण ते पांगळा जर एखाद्या चांगल्या धष्टपुष्ट माणसाच्या पाठीशी जर बसला तर तो पर्वत नाही चढून जाणार. आणि लहान मुलं जर मोठ्या माणसाच्या कडीवर खांद्यावर बसलं तर ते नदी नाही पार करणार नाही का? मग काय सांगितलं तर हा, परंतु किती अवघड विषय जरी असला तरी परंतु जर आपण शास्त्राचा आणि अभ्यासाचा आधार जर घेतला विषय कळू शकतो नाही का? आणि म्हणून पाहता दिवा काय करतो, ऐका आता, दिवा काय करतो, जवळच्या सगळ्या पदार्थांना प्रकाशित करतो नाही का? दिवा सगळ्या पदार्थांना प्रकाशित करतो कारण ते पदार्थ अप्रकाशित आहेत, जड आहेत, अप्रकाशित आहेत. आणि म्हणून ते पदार्थ स्वयंप्रकाशित नाहीत. त्यांना प्रकाशित होण्यासाठी दुसऱ्या प्रकाशमान वस्तूचा आधार घ्यावा लागतो. कळतं का नाही कळत? जड वस्तू नाही, बाटली आहे, अंधारात बाटली दिसेल का? नाही का? आणि ही दिसण्यासाठी, कारण ही कशी आहे, जड आहे, अप्रकाशमय आहे. परंतु प्रकाशामध्ये ही जर बाटली जर पाहिली तर म्हणून जड वस्तू कळण्यासाठी प्रकाशमान वस्तूची आवश्यकता असते. जड म्हणजे अंधकारमय. तमोगुणाला, मायेला तम म्हटलेलं आहे. माया, जगत कार्य कसं आहे, मायारूप आहे, जगत मायारूप आहे. आणि माया तमोरूप म्हटलेली आहे. माया कशी आहे, तमोरूप म्हटलेली आहे. तम म्हणजे काय, अंधार. माया कशी आहे, मायेचं वर्णन शास्त्रानं तमोरूप असं केलेलं आहे. माझं तमोरूप म्हणजे काय, अज्ञान स्वरूप, अंधकार स्वरूप, अज्ञान स्वरूप. मग माया अंधकार स्वरूप आहे, अज्ञान स्वरूप आहे. मायाकारी जग सुद्धा कसं आहे, तेही तसंच आहे ना. बरोबर आहे का नाही? ते कसं असणार, तसंच असणार ना. विषापासून बनवलेले पदार्थ कसे असणार, विषारीच होणार. तसं मायेपासून झालेलं जग हे सुद्धा कसं असणार, अज्ञानीच असणार, अंधकर्मच असणार. मग आता आपला विषय काय चालला होता, तर दिवा काय करतो, जड पदार्थांना प्रकाशित करतो. मग आता दिव्याच्या साहाय्याने आपल्याला घरातले अनेक पदार्थ पाहता येतात. परंतु दिवा ते पदार्थ आपल्या दिवा दाखवू शकतात का? ते पदार्थ दिवा दाखवू शकतात, होय ताई, दाखवू शकतात. पण दिवा त्या पदार्थांना प्रकाशमान करतो. तसं आत्मा सगळ्या जगाला प्रकाशित करतो. पण हे जग आत्म्याला प्रकाशित करतं का? नाही का? मग आता जी प्रकाशित वस्तू असते आणि तीच काय करते, इतरांना जड वस्तूंना प्रकाशित करते. हे तर कळलं तुम्हाला. मग तसं आत्मा कसा आहे बरं, हा प्रकाशमान आहे, याला कोणी प्रकाशित केलं, हा स्वयंप्रकाशित आहे. दिवा प्रकाशित आहे परंतु स्वयंप्रकाशित नाही. दिवा प्रकाशित आहे कारण स्वयंप्रकाशित दिवा का नाही, कारण त्याला कुणीतरी लावलेलं आहे. आता आत्म्या स्वयंप्रकाशित आहे, आत्म्याला कोणी प्रकाशित केलं का, कोणी पेटवलं का आत्म्याला? नाही. हेच मोठं आश्चर्य आहे. आत्म्याला कोणी प्रकाशित केलेलं नाही, म्हणून तो आत्मा स्वयंप्रकाशित आहे. आत्म्याच्या ठिकाणी जाणण्याची शक्ती नाही का, आत्म्याच्या ठिकाणी जाणण्याची शक्ती आहे. ही जाणण्याची शक्ती त्यानं कुणाकडून घेतली, स्वतःची. त्याने ही शक्ती कुणाकडून घेतली नाही. मग आता मन, बुद्धी, इंद्रिय ही स्वतः जड आहेत. जड आहेत. ही कशी आहेत, जड. जड म्हणजे काय, निर्जीव. दगड हा जड आहे, माती ही जड आहे, हवा सुद्धा जड आहे. जड म्हणजे निर्जीव बरं का अर्थ. जडचा अर्थ काय होतो, निर्जीव. मग जो निर्जीव पदार्थ आहे तो काही पाहू शकतो का, जाणू शकतो का? नाही. तो निर्जीव येतो, जड येतो, नाही का? मग तसं मन, बुद्धी, इंद्रिय जड आहेत.
ते दिव्याला पाहू शकतात का? पदार्थ दिव्याला पाहू शकत नाही, पण दिवा त्यांना जाणू शकतो. बरोबर आहे का नाही? तसं आत्मा जगाला जाणतो, पण जग आत्म्याला जाणू शकत नाही. नाही का? मग आता उलट आत्म्याच्या ज्ञानाने तुम्हाला सांगतो, आता हे पदार्थ प्रकाशित होतात. हे व्यवहारातलं उदाहरण आहे. आता आपल्या परमार्थाकडे यायचं. आत्म्याचा प्रकाश पडला, घरामध्ये दिवा लावला, तर घरातले सगळे पदार्थ प्रकाशित होतात. होतात ना? आपला अनुभव आहे का नाही? आता काही इकडे सांगतो पहा आता सिद्धांत. परंतु इथं उलटे, आत्म्याचा प्रकाश पडला की सगळे पदार्थ नष्ट होतात. कळलं का? आत्म्याचा प्रकाश जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सगळं जग दिसतं. आत्म्याचा प्रकाश एकदा पडला का दिसणार जग नष्ट होत. ते म्हणा, हे काय सांगता सर तुम्ही? आत्म्याच्या प्रकाशानं दिसणारं जगत नष्ट होतं. तुम्हाला उदाहरण सांगतो, म्हणजे पटेल काय तरी तुम्हाला कळलं का? कळलं? तरी पण मी पुन्हा एकदा सांगतो, उदाहरण सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल. आत्म्याच्या प्रकाशानं कसं तर पहा, म्हणजे दिव्याच्या प्रकाशानं पदार्थ प्रकाशित होतात, पण आत्म्याच्या प्रकाशानं प्रकाशित व्हायचं. एक डॉक्टर असा आहे की तो डॉक्टर काय करतो की एखादा पेशंट जर सिरियस असेल ना, त्या डॉक्टरने काय नुसतं त्याला तपासलं, थोडंसं काही गुळी इंजेक्शन दिलं का पेशंट लगेच निम्मा चांगला होतो. पण एक डॉक्टर म्हणे लय चांगला आहे. डॉक्टर म्हणे कसं आहे, याला काय करायचं त्याला चांगला. मग तो आणलो काय करतो, त्याला म्हणतो इंजेक्शन दिलं का एका क्षणात माणसाचा जीवच जातो. तो काय करतो, एका क्षणात जीवच घेतो. मग आता कोणता डॉक्टर चांगला? कोणता डॉक्टर चांगला? तेवढं का डॉक्टर आहे का? बरं पहा, दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला, याच्यावरून सुद्धा कळणार नाही मला माहिती. आता दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. काय होतं, दिव्याच्या प्रकाशानं पदार्थ प्रकाशमान होतात, पण आत्म्याच्या प्रकाशानं पहिल्या डॉक्टर माणूस चांगला होतो आणि दुसरा डॉक्टर माणूस काय होतो, नाही जीवच टाकतो, म्हणजे तो संपतो. तसं दिव्याच्या प्रकाशानं पदार्थ प्रकाशमान होतात आणि आत्म्याच्या प्रकाशानं पदार्थच नष्ट होतात. हे सांगण्याकरता